यासाठी जगाचे जाते रोजगार करावे, मात्र मी सोशलिझम हे संत जनाईची असावी. तुकोबांच्या लोचनांनी मी गांधळ्यासाठी आणावे, तुकोबांच्या लोचनांनी मी गांधळ्यासाठी आणावे. सुख व्यवहारात माझ्या मी मला वाटून द्यावे. यासाठी मांडला मी तुझ्या दारात दंगा, काही नको एवढेच ते पांडुरंगा. यासाठी मांडला मी तुझ्या दारात दंगा. दारात दंगा काय मांडलाय? चांगल्या पद्धतीनं पाऊस पडू दे, बळीराजाचं राज्य येऊ दे आणि खऱ्या अर्थानं शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ दे, अशी प्रार्थना आपण मयुरेश्वरकरणी प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे या वधूवरांचं आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचं जावं अशी आपण ईश्वर चरणी मयुरेश्वर चरणी प्रार्थना करूया. आणि दरम्यानच्या काळामध्ये आलेल्या आमच्या माता भगिनींचं अगदी सकाळच्या सत्रापासून अगदीच्या वैभवशाली आणि गौरवशाली परंपरेला अनुसरून जो कार्यक्रम झाला, या कार्यक्रमाकरता आपली लाख मोलाची उपस्थिती होती. याच पद्धतीनं आपल्या अक्षदारूपी आशीर्वादातून हे नवदाम्पत्य विवाहबद्ध होत असताना अगदी मोठ्या संख्येने आमचा माता भगिनींचा वर्ग उपस्थित झाला आहे. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्व क्षेत्रातील मान्यवर अतिथी, यामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, कला, क्रीडा, अध्यात्म आणि कृषी क्षेत्रातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत या शुभविवाहाच्या निमित्तानं करतोय. पुणे जिल्ह्यातील सर्व नातेवाईक, पै पाहुणे, आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सर्व नातेवाईक, पै पाहुणे, या सर्वांचं मनापासून सरचे स्वागत आहे. या विवाहाबद्दल असं म्हटलं जातं, घरांघरात माझं चंद्रचांदनी पदंग, घरांघरात माझं चंद्रचांदनी पदंग, काय दहान पेळबाई जुन्या गाडीच्या लांग, सासरचा शब्द काय फुला परी झेल, नको सुखू देव तुझ्या माहेराची वेल. लेकीचा जन्म जसा बाभळीचा पाला, लेकीचा जन्म जसा बाभळीचा पाला, वाऱ्या वावटळानं नेली नाही कोण कुणाचा झाला, वाऱ्या वावटळानं नेली नाही कोण कुणाचा झाला. कविवर्य नादो महानोरांच्या या काव्यपंथी या विवाहासाठी साजेश आहेत. कविवर्य नादो महानोरांनी अतिशय सुंदर असं वर्णन या विवाहाबद्दल केलेलं आहे. दरम्यानच्या काळामध्ये आमच्या ग्रामपंचायती आराडीचे सर्व सदस्य, सर्व पदाधिकारी, विविध सोसायट्यांचे चेअरमन असतील, गावातील सर्व प्रगतशील बागायतदार असतील, आमचा शेतकरी वर्ग असेल, मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे. त्या सर्वांचं मनापासून मनापर्यंत सरचे स्वागत आहे. विवाहाला अगोदरच उशीर झालेला आहे, विलंब झालेला आहे, त्यामुळं जास्त वेळ न दवडता कळवली मंडळी आपल्याला विनंती आहे, वर राजाला ताबडतोब